बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर जो अत्याचार अन्याय होत आहे, तुमचं काय म्हणणं आहे? अत्यंत घृणास्पद हा प्रकार आहे. कारण आम्ही मुंबई आपल्या देशामध्ये त्याला मान सन्मान, हे बांगलादेश कुणामुळे निर्माण झालं? जेव्हा आपला देश त्यांच्यासाठी भांडला म्हणून हे बांगलादेश निर्माण झाला. आणि आज तेच लोक आमच्या हिंदू लोकांना त्या ठिकाणी त्रास देत आहेत आणि त्यांना मंदिरं सुद्धा तोडत आहेत. म्हणजे इतकं त्यांना आपल्याबद्दल तिरस्कार आहे. हा एवढा तिरस्कार येतो कुठून? आणि खरं ह्या गोष्टीचा आम्ही तरी निषेध करतो आणि त्यांनी खरं तरी सुधारायला पाहिजे. जग कुठे चाललं आहे आणि अजून तुम्ही त्याच मागे आहात. तोडा फोडा हे सगळं त्यांचं चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यांचे पण बांधव आमच्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये येतात, आम्ही त्यांना अत्याचार करतो, अन्याय करतो का? नाही ना. मग त्यांनी लक्षात घ्यावं. त्यांचे पण बंधू आमच्याकडे येत आहेत, पोट भरतात किंवा काय राहत आहेत. आम्ही असा भेदभाव करत नाही. बरोबर, आपला भारत देश सगळ्यांना सामावून घेणार आहे. बरोबर. पण ही गोष्ट बाकीच्या देशातल्या लोकांना कळत नाही. आणि विशेषतः हे मुस्लिम धार्जिणे जे देश आहेत त्यांना भारताबद्दल तर अत्यंत काय म्हणतात ते घृणा आहे त्यांना आपल्याबद्दल. आणि आम्ही मात्र त्यांच्याशी सलोख्याने वागण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही लढायला उत्सुक नाही आहोत, कारण आम्हाला आमच्या देशाची प्रगती करायची. आमचा देश आज प्रगती करतोय आणि ह्यांना फक्त त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम करून वाद करायचे, लोकांना त्रास द्यायचे, मंदिरं तोडायचे, हेच काम यांचं राहिलेलं आहे. बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, त्यांच्याकडे हेच फक्त चाललेलं आहे. यांची प्रगती कुठल्याच गोष्टीने होत नाही. सांगावं असं वाटतंय, हिंदूंचं वैशिष्ट्य असं आहे की ते कुठल्याही देशात गेले तरी कुठल्याही देशामध्ये अशा प्रकारे त्यांची वागणूक नाही आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी तिकडच्या संस्कृतीबद्दल स्वतःला सामावून घेतलेलं आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी स्वतःला हातभार लावलेला आहे. त्यामुळे कुठल्याही देशातल्या लोकांचा, कुठल्याही धर्माचा हिंदूंविरुद्ध कधीही प्रतिकार किंवा वाईट शब्द उच्चारलेला नाही आहे. त्यांनी मदतच केली आहे. असं असताना केवळ हिंदूंनीच हा त्रास का सहन करायचा, असा आमचा विचार नाही.